नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झाला आहे म्हणून ब्रेन हॅमरेज झाला आहे म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो. तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितलं. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होती आहे आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आता काहीच कळत नाही. पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून. मला मदत करा प्लीज. नमस्कार. आजची सर्वात मोठी बातमी. एका भावनिक व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सैराट चित्रपटातील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख यांनी वडिलांच्या उपचारादरम्यान आलेला धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर मांडला. आणि अवघ्या काही तासांतच FDA आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय होतं? रुग्णालयात काय घडलं? FDAच्या तपासात काय समोर आलं? आणि आता पुढे काय होणार? चला पाहूया संपूर्ण रिपोर्ट. सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच दरम्यान अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते अक्षरशः रडताना दिसले. त्यांनी आरोप केला की रुग्णालयात दाखल करताच 10,000 रुपयांचे डिपॉझिट मागण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने औषधांची यादी दिली. मात्र बाहेरून औषधे घेण्याची परवानगी नाकारून रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय रुग्णालयातील अस्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा आणि व्यवस्थापनावरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. हा व्हिडिओ समोर येताच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. FDAच्या अधिकाऱ्यांना त्वरित तपासाचे आदेश देण्यात आले. सोलापूरमधील संबंधित रुग्णालय आणि त्याच्याशी संलग्न मेडिकलवर धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान अनेक गंभीर अनियमितता समोर आल्याची माहिती मिळाली. सकाळी माननीय आयुक्त, अन्न औषध प्रशासन व माननीय सहाय्यक विभाग यांच्याकडून आपणास अशी माहिती प्राप्त झालेली होती की सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटल मेडिकलमधून याच मेडिकलमधून औषधं रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी खरेदी केली पाहिजेत अशा प्रकारची सक्ती केली जाते. त्यानुसार तात्काळ या मेडिकलला मी तपासणीसाठी व्हिजिट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की माननीय आयुक्तांचं जे परिपत्रक आहे त्याचं सर्रासपणे या ठिकाणी उल्लंघन दिसून आलेलं आहे. या ठिकाणी कोणताही सक्ती नसल्याबाबतचा बोर्ड लावलेला नाही आहे. त्याच्यानंतर जे प्रिस्क्रिप्शन आहे ती कोणत्याही प्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांकडे न देता ते डायरेक्ट मेडिकलमधील कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत आणि त्या अनुषंगानं मेडिकलच्या नातेवाईकांना केवळ फक्त औषधाचं बिल भरण्यासाठी मेडिकलमध्ये पाठवलं जातं. हे उल्लंघन आणि यासोबतच आपण या मेडिकलची सखोल तपासणी केलेली आहे. तपासणीमध्ये औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील बऱ्याच नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आलेलं आहे. आणि हे जे सर्व उल्लंघन आहे हे जन आरोग्याच्या संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असल्यामुळे आज रोजी मी तात्काळ या औषध विक्री पेढीस औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केले.
काल अभिनेता सलीम याने व्हिडिओ व्हायरल केलता, त्या अनुषंगानेच कारवाई झाली त्या काही? अनुषंगाने आपण कारवाई केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सखोल तपासणी केली. एक्सपायरी औषधं पण आढळली. याच्यामध्ये ही सर्व जी काही उल्लंघन आहेत ते आपण तपासणी अहवालात नमूद केलेली आहे. सर्व उल्लंघनं गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्याची याच्यावरती आपण आज रोजी यांना तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस जारी करून पुढील कारवाई आता केली. शहरातील काय बाबी जे आहेत त्या आढळलेल्या आहेत या आपण कायद्यातील नियमांचे बऱ्यापैकी गंभीर उल्लंघन आढळून आले. जसं की ते आता मी तुम्हाला या मीडियाला डिस्क्लोज करून करता येत नाहीत मला, तर त्यानुसार त्यांना आपण नोटीस जारी करून त्याच्यानंतर त्याच्यावरती अंतिम कारवाई केली जाईल. नोटीसचा आदेश अंतिम म्हणून नोटीस जारी केलेली नाही. आता त्यांना आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केलेले आणि त्यांना तात्काळ आपण नोटीस मेडिकल सील केले का? बंद केलं. यानंतर संबंधित मेडिकल विरुद्ध तातडीची कारवाई करण्यात आली असून औषध विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट आदेश दिले होते की कोणतेही रुग्णालय रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही. रुग्णांना कोणत्याही अधिकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अरबाज शेख यांनी केलेले आरोप या आदेशाच्या विरोधात असल्याने एफडीएने तातडीने तपास सुरू केला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. अनेकांनी म्हटलं, अधिकारी असा असावा, सामान्य नागरिकाचा आवाज ऐकणारा अधिकारी, रुग्णालयांवर अशीच कारवाई व्हायला हवी. तर दुसरीकडे अनेकांनी खासगी रुग्णालयांमधील मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होती आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आता काहीच कळत नाही. पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून. मला मदत करा प्लीज. मला त्याने ॲडव्हान्स भरत नाही आहे, नंतर काहीतरी भरले, मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे. तर म्हणजे ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकता येतात, त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. पहिल्यापासूनच कंपल्शन नाही आहे, पण देऊन लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही बाबा हे लावामुळे आलं, तर जे काय येते लगेच आपण करतो ते सुद्धा करायला काय हरकत नाही. त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय कोण बोललं असेल, आमचं काय समजा कोण काय बोललं असेल तर त्या माणसाने माझ्याकडे यावं. मी सकाळी बोलून गेलो होतो, जे काय झालं असेल मला माहित नाही, पण ते आता त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला. नमस्कार. आजची सर्वात मोठी बातमी. एका भावनिक व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
सैराट चित्रपटातील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख यांनी वडिलांच्या उपचारादरम्यान आलेला धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर मांडला आणि अवघ्या काही तासांतच FDA आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय होतं, रुग्णालयात काय घडलं, FDAच्या तपासात काय समोर आलं आणि आता पुढे काय होणार, चला पाहूया संपूर्ण रिपोर्ट. सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच दरम्यान अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते अक्षरशः रडताना दिसले. त्यांनी आरोप केला की रुग्णालयात दाखल करताच 10,000 रुपयांचे डिपॉझिट मागण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने औषधांची यादी दिली. मात्र बाहेरून औषधे घेण्याची परवानगी नाकारून रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय रुग्णालयातील अस्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा आणि व्यवस्थापनावरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. हा व्हिडिओ समोर येताच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. FDAच्या अधिकाऱ्यांना त्वरित तपासाचे आदेश देण्यात आले. सोलापूरमधील संबंधित रुग्णालय आणि त्याच्याशी संलग्न मेडिकलवर धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान अनेक गंभीर अनियमितता समोर आल्याची माहिती मिळाली. यानंतर संबंधित मेडिकल विरुद्ध तातडीची कारवाई करण्यात आली असून औषध विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट आदेश दिले होते की कोणतेही रुग्णालय रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही. रुग्णांना कोणत्याही अधिकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अरबाज शेख यांनी केलेले आरोप या आदेशाच्या विरोधात असल्याने FDAने तातडीने तपास सुरू केला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. अनेकांनी म्हटलं, अधिकारी असा असावा, सामान्य नागरिकाचा आवाज ऐकणारा अधिकारी, रुग्णालयांवर अशीच कारवाई व्हायला हवी. तर दुसरीकडे अनेकांनी खासगी रुग्णालयांमधील मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मला त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे, मग नंतर काहीतरी भरले, मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे. तर म्हणजे ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकता येतात. त्याच्यामध्ये काय जे काय सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. पहिल्यापासूनच कंपल्शन नाही आहे, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही बाबा हे लावामुळे आलं, तर जे काय येतं लगेच आपण करतो, ते सुद्धा करायला काय हरकत नाही. त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय कोण बोललं असेल, आमचे काय समजा कोण काय बोललं असेल त्याला, तर त्या माणसाने माझ्याकडे यावं. मी सकाळी बोलून गेलो होतो, जे काय झालं असेल मला माहीत नाही.